होमगार्ड भरती 2024-25 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे. होमगार्डची भरती निघाली आहे. तर या भरतीसाठी शिक्षण 10वी पास लागते आणि मुलं-मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी तुम्हाला असं करून सांगून राहिलो. तर होमगार्ड भरतीमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा आहे सर्वात मेन, कारण की सर्वात मुलांचा सर्वात मोठा जो प्रश्न असतो मुलांचा की पेपर नाही पाहिजे बा, असे बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट असते. तर ही होमगार्डची भरती निघाली विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पेपर नाही आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे ग्राउंडवर होणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे आणि गोळाफेक आहे. तर याच्यावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे ग्राउंडवर. तर यामध्ये वयोमर्यादा सुद्धा जास्त लागते. तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो, अटी आणि शर्ती काय ठेवण्यात आल्या या होमगार्ड भरतीमध्ये आणि पगार सुद्धा तुम्हाला 1000 रुपये प्लस भेटणार आहे एका दिवसाला. तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. होमगार्ड भरतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील मुलं फॉर्म भरू शकता आणि सर्व जाहिरात तुम्हाला दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अडखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरतीची ही जाहिरात आहे. बृहमुंबई होमगार्ड 2025. बघू शकता होमगार्ड संघटना माहितीपत्रक. देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शस्त्रप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी होमगार्ड भरतीमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी काय काय यामध्ये अटी आणि शर्ती आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि होमगार्ड भरतीमध्ये वयोमर्यादा 20 ते 50 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते. आता फॉर्म भरणे चालू झाले आहे. तर फॉर्म जे आहे विद्यार्थी मित्रांनो चालू झाले आहे 27 डिसेंबरपासून फॉर्म भरणे चालू झाले होमगार्ड भरतीचे आणि शेवटची तारीख जी आहे 10 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते 20 ते 50 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते. त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये उंचीचा जर आपण विचार केला 162 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते. छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, मुंबई व मुंबई उपनगर लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांची कागदपत्र ग्राह्य धरले जातील. बाह्य जिल्ह्यातील कागदपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता शारीरिक क्षमता तुम्ही बघू शकता या ठिकाणी 1600 मीटर रनिंग जे होमगार्ड भरतीमध्ये आहे. तुमचं जे सिलेक्शन आहे होमगार्ड भरतीमध्ये हे ग्राउंडवर होणार आहे, लेखी परीक्षा नाही आहे यामध्ये. तर सर्वात अगोदर होमगार्ड भरतीमध्ये तुमचं ग्राउंड घेतलं जाणार आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 मार्क भेटणार आहे. 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 मार्क भेटणार आहे. 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 16 मार्क भेटणार. 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण भेटणार आहे. 6 मिनिट 10 सेकंदपेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 12 गुण भेटणार आहे. 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही चार्टवर बघू शकता अशा प्रकारे मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. महिला उमेदवारांसाठी तर पहिला 800 मीटर रनिंग आहे. 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 25 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिटाच्या अंतर आले तर 22 गुण भेटणार आहे. 3 मिनिटपेक्षा जास्त सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 10 सेकंदपेक्षा कमी आले तर 18 मार्क. 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 मार्क. 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 मार्क. तर अशा प्रकारे तुम्हाला मार्क्स भेटणार आहेत चार्टवर बघू शकता. त्याचबरोबर गोळाफेकचं जर पाहिलं पुरुष उमेदवारांसाठी 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला 10 मार्क भेटणार आहे. 7.90 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 8.50 मीटरपेक्षा कमी तर 9 मार्क भेटणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मार्क भेटणार आहे. त्यानंतर महिला उमेदवारांचा जर आपण पाहिलं, महिला उमेदवारांसाठी गोळाफेक बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्ही जर 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला 10 गुण भेटणार आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही तांत्रिक अर्हता धारक जर असाल, जसं ITI जर झालं असेल तर त्याचे बोनस तुम्हाला मार्क्स भेटणार आहे. बघू शकता इथं चार्टवर तुम्हाला दिसत असेल बोनस मार्क्स. खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्ती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रावीण्यता प्राप्त असाल तर याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. माजी सैनिक असाल,
त्याचबरोबर याचे सुद्धा बोनस पास, NCC बी सर्टिफिकेट असेल तर बोनस पास भेटते, NCC सी सर्टिफिकेट असेल तर बोनस मार्क भेटते. नागरी संरक्षण सेवा परंतु स्थानिक ठिकाणीतून प्रशिक्षण पूर्ण केले प्रमाणपत्र धारक असाल तर त्याचे बोनस पास भेटते. जड वाहन चालक परवाना असेल तर त्याचे बोनस पास भेटते. ठीक आहे, तर हे जाहिरात आहे. तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अटी शर्ती काय कोणकोणत्या मुलांना फॉर्म भरता येणार ते तुम्हाला सांगून देतो. तर बघू शकता, बृहमुंबई होमगार्ड नोंदणी 2025 नोंदणी अर्ज भरणे संदर्भात सूचना. होमगार्ड नोंदणीचा अर्ज तर ह्या 27 डिसेंबरपासून फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि शेवटची तारीख फॉर्म भरण्याची 10 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर पहा आपल्याला फॉर्म कायच्यावर भरायचा आहे तर पहा https महाराष्ट्र cdhg.government.in महाHG इनरोलमेंट फॉर्म.php या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. बघू शकता. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो उमेदवार या ठिकाणी अट बघू शकता तुम्ही काय ठेवले आहे तर पहा उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्ह्यातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. म्हणजे सांगायचं एवढंच की जे मुलं मुंबई उपनगरातले तर त्याच मुलांना फॉर्म भरता येणार आहे. जे मुंबई उपनगरचे आहे तर त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. बाकीच्या जिल्ह्यातल्या मुलांनी फॉर्म भरला तर तुमचा डायरेक्ट रिजेक्ट फॉर्म केला जाणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला प्री रजिस्ट्रेशन फॉर्म या मेन्यूमधून जाऊन त्याची छायांकित प्रत काढून घ्यायची आहे. तर ऑफलाईन हे जे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन तुम्हाला पहिले फॉर्म भरून घ्यायला लागेल त्याच्या वेबसाईटवर जाऊन. ठीक आहे, तर वेबसाईट तुम्ही रोजच्या रोज चेक करत राहा. त्यांची वेबसाईट सध्या साईट डाऊन आम्ही ते बरेच विद्यार्थी सांगत आहे. तर सध्या साईट डाऊन आहे तर लवकरच ती साईट चालू होणार आहे आज किंवा उद्यापर्यंत. तर आपल्या मोबाईलातूनच फॉर्म भरायचा आपल्याला. त्याचबरोबर त्याची प्रिंट आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, तर ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट आपले ते प्रिंट घेऊन आपल्याला ग्राउंडवर जावं लागणार आणि ग्राउंडची तारीख सुद्धा त्यावरच येणार आहे, जे होमगार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 10वी पासवरच तुम्हाला ही भरती आहे. ठीक आहे, त्यानंतर आवश्यक कागदपत्र रहिवासी पुरावा आधार कार्ड पाहिजे किंवा ओळखपत्र मतदार ओळखपत्र. ठीक आहे, त्याचबरोबर शैक्षणिक अर्थ 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर शाळा सोडल्यात दाखला. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे आहे विद्यार्थी मित्रांनो 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे, तर हे एवढे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. आता जे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांची होमगार्डची भरती झाली होती तर त्यामध्ये बऱ्याच मुलांनी ग्राउंडला सुद्धा 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळलं प्रमाणपत्र दिलं होतं तर त्यांना काहीच झालं नव्हतं त्या ठिकाणी. ठीक आहे, तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो हे प्रोसेस आहे, हे संपूर्ण जाहिरात आहे होमगार्ड भरतीची. तर ही जी भरती आहे फक्त ही जे आहे बृहमुंबई जिल्ह्यापुरती जे विद्यार्थी मित्रांनो हे होमगार्डची भरती निघालेली आहे. ठीक आहे, तर फॉर्म भरणे जे आहे चालू झाले आहे 27 डिसेंबरपासून. शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर होमगार्डची भरती चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर ज्यांना सुद्धा फॉर्म भरायचा असेल तर तिथलेच रहिवासी असेल तर भरू शकता. बृहमुंबईसाठीच फक्त हे भरती निघाली आहे. बृहमुंबई होमगार्ड म्हणजे बृहमुंबई पुरतीच हे भरती आहे. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या दिवस थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.